एक नवीन नियम महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 हा अगदी परवाच आलेला आहे. आपल्या पहिल्या माहितीसाठी तो नियम मी आपला गॅझेट त्याचा आपल्याला दाखवतो. अगदी 12 जून 2026 रोजी हे गॅझेट प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. इंग्लिश मराठी दोन्ही आहे याच्यात, त्याच्यामुळे 22 पेजेस आहेत. फार चांगलं गॅझेट किंवा फार चांगले नियम करण्यात आलेले आहेत. बऱ्याचशा तरतुदी आता याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत आणि बरेचसे जे फॉर्मॅट्स आहेत, अपिलाचा फॉर्मॅट, अर्जाचा फॉर्मॅट वगैरे, हे 3 फॉर्मॅट त्यांनी विहित करून दिलेले आहेत यावेळेस. तर आपण एक एक जे महत्त्वाचं तितकंच बघू, कारण की व्हिडिओची कालमर्यादा लक्षात घेता संपूर्ण काही आपल्याला बघता येणार नाही. परंतु याच्यावर मी जो लिहिलेला लेख आहे तो मी माझ्या वेबसाईटमध्ये अपलोड करीत आहे आणि व्हिडिओच्या खाली हे राजपत्र जे आहे तेही मी जोडत आहे. तर हे मी लिहिलेलं आहे. याच्यातले फक्त महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दाम मी आपल्यासाठी लाल करून ठेवलेले आहेत, त्याचा रंग बदलून ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये त्याचं संक्षिप्त नाव आहे महाराष्ट्र माहितीचा अधिकार 2026 हा नियम आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये व्याख्या, अधिनियम, अपीलकर्ता, प्राधिकृत प्रतिनिधी, आयुक्त, तक्रारदार, विनियम, राज्य माहिती आयोग किंवा आयोग, प्रथम अपीली अधिकारी, कलम आणि वैयक्तिक माहिती याच्यात पहिल्यांदा त्यांनी इन्सर्ट केलेली आहे. वैयक्तिक माहितीचा अर्थ खूप सुंदर दिलेला आहे. जी माहिती ओळख पटविण्यायोग्य व्यक्तीशी, मग ती प्रत्यक्षपणे असो किंवा अप्रत्यक्षपणे असो, संबंधित असेल आणि जी स्वतः त्या माहितीद्वारे किंवा उपलब्ध असलेल्या किंवा उपलब्ध होण्याचा संभव असलेल्या इतर माहितीच्या संयोगाने अशा व्यक्तीची ओळख पटविण्यायोग्य अशी कोणती माहिती अशी त्याची व्याख्या केलेली आहे. आणि आता पूर्वीचं जे 10 रुपये शुल्क होतं ते 30 रुपये केलेलं आहे आणि त्याच्याचा विहित नमुना जो आहे तो जोडपत्र अ म्हणून त्यांनी दिलेला आहे, अर्जाचा नमुना. त्याच्यानंतर या किमती होत्या त्या A4 किंवा त्यापेक्षा लहान आकाराच्या कागदावर प्रत्येक पृष्ठासाठी 5 रुपये केलेला आहे आणि त्यापेक्षा मोठ्या जो काही प्रत्यक्ष खर्च असेल त्याच्यासाठी डिजिटल स्कॅन प्रिंट पाहिजे असेल तर प्रत्येक पृष्ठासाठी 5 रुपये असा दर केलेला आहे. अभिलेख निरीक्षणाची सोय आपल्याला आधीपासून होती, पण याच्यात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की निरीक्षणाच्या पहिल्या 1 तासासाठी कोणते शुल्क नसेल आणि त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी किंवा त्याच्या भागासाठी 50 रुपये शुल्क असेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दारिद्र्य रेषेखालच्या व्यक्तीबद्दल त्यांनी पहिली 50 पृष्ठ जी ती विनामूल्य सांगितलेली आहेत आणि उर्वरित पृष्ठ जी आहे ती विविध दरांनी त्यांना द्यायची आहेत. फी कशी भरायची आहे तर रोखीने भरू शकतात, मुद्रांक शुल्क आहे, कोडफी स्टॅम्प किंवा चेक आहे, पोस्ट ऑर्डर आहे, यांनी पैसे भरू शकतात किंवा त्यांनी अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष दिलेला आहे त्याखालीही भरू शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे, UPI द्वारे, जीपे, फोनपे इत्यादीद्वारे ही भरू शकता येईल माहिती. विनंतीबद्दल त्यांनी जे आधीची हे परिपत्रकं होती ती एकत्र करून त्या नियमामध्ये समाविष्ट केलेली आहेत. माहिती जी आहे एकाच विषयाशी संबंधित असेल आणि सर्वसाधारणपणे 150 शब्दापेक्षा अधिक शब्दांची असणार नाही आणि एकापेक्षा जास्त विषय असेल तर स्वतंत्र अर्ज करावे लागतील, ही एक तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर अभिलेखाची तपासणीची जी मागणी आहे ती जलमाती अधिकारात तसे योग्य असल्याचे आढळून आले तर तो त्याच्या कार्यालयीन वेळेत त्याच्या उपस्थितीत किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत अभिलेख निरीक्षणासाठी देईल. अर्जदारास केवळ पेन्सिलचा वापर करावा लागेल. पेन्सिल व्यतिरिक्त त्याने कुठलेही लेखन साहित्य आणले असतील तर तो जनमाहिती अधिकाऱ्याकडे जमा करेल. अर्जासोबत छायाचित्र आणि ओळख पुराव्याची स्वयंसाक्षांकित प्रत ही त्यांनी आता आवश्यक केलेली आहे.
त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा अर्ज करता येणार नाही. त्याच अर्जदाराला त्यापूर्वी अगोदरच पुरवण्यात आली असेल त्या बाबतीत त्याने पूर्वीच्या पत्रव्यवहाराचा अगोदर पुरवलेल्या माहितीचा संदर्भ देऊन असा केलेला अर्ज जो आहे तो निकाली काढता येईल अशी तरतूद केलेली आहे. स्वतःहून माहिती उघड करणे आपल्याला माहिती आहे, परंतु आता त्यांनी अगदी स्ट्रिक्ट केलेलं आहे ते की तसं जर केलं नसेल तर कामाची हैगय असं मानण्यात येईल आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे सांगितलेलं आहे. दुसरं, संकेतस्थळावर जर उपलब्ध असेल माहिती तर तो संकेतस्थळावरून साधारण माहिती घ्यावी असं संबंधिताला कळू शकेल आणि ऑनलाईन असलेल्या कुठल्याही माहितीचे साक्षांकन करण्यास तो नकार देऊ शकेल. जनमाहिती अधिकारी जो आहे तो वैयक्तिक माहितीतून सूट पुन्हा सार्वजनिक कामकाजाशी किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित नसेल किंवा अशी माहिती उघड केल्यामुळे संबंधित व्यक्तीच्या खाजगी गोष्टीमध्ये विनाकारण हस्तक्षेप होईल असं जर वाटेल तर तो कलम 8.1 खंड 3 नुसार नाकारू शकेल माहिती. परंतु जर व्यापक सार्वजनिक हित असेल असं जर त्याला लक्षात आलं, पण असं लक्षात आणून देण्याचे म्हणजे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे ती अर्जदारावर आहे हे लक्षात घ्या. केवळ सार्वजनिक हिताचे ठाम विधान हे पुरेसे मानले जाणार नाही हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अपिलासाठी जोडपत्र ख त्यांनी विहित केलेलं आहे आणि 50 रुपये इतके अपील शुल्क लागू केलेलं आहे. काय काय दस्तावेज जोडायचे आहेत ते इथे सांगितलेलं आहे. राज्य जनमाहिती आयोगाकडे अपील जेव्हा करायचं आहे तेव्हा जोडपत्र ग दिलेलं आहे, त्याला 100 रुपये इतकं अपील शुल्क दिलेलं आहे. त्याच्यानंतर राज्य माहिती आयोगाकडे अपील करताना 3 संचामध्ये 3 सेट त्याचे द्यावे लागतील. अपीलासोबत अपील आणि त्याचे कागदपत्र जे आहेत त्याचे 3 सेट राज्य माहिती आयोगाकडे जेव्हा अपील करायचं आहे तेव्हा द्यावे लागतील. अपील परत करण्याची तरतूद केलेली आहे. आयोगाकडे अपील कसं करावं याची प्रक्रिया दिलेली आहे. अपीलाची किंवा तक्रारीची नोटीस जी आहे ती हँड डिलिव्हरी किंवा पोस्टाने किंवा ईमेल किंवा इतर कुठलं इलेक्ट्रॉनिक साधन यांनी बजावता येईल अशी तरतूद केलेली आहे किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून बजावता येईल. अपीलकर्त्याला सुनावणीच्या तारखेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर त्याची नोटीस जी आहे ती देण्यात येईल, बजावण्यात येईल किंवा त्याला स्वतःला हजर राहता येईल अपीलासाठी किंवा त्याच्या प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीमार्फत ही त्याला हजर राहता येईल. परंतु हा जो प्रतिनिधी आहे त्याचा तो विधी व्यवसाय असणार नाही, कुठलाही लिगल प्रॅक्टिशनर असणार नाही ही तरतूद केलेली आहे. अपील कसं निकालात काढायचं वगैरे या सगळ्या ज्या सूचना आहेत, जर एखादा निर्णय रद्द करायचा असेल तर आदेश मिळाच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत फेटाळण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी जो अपीलार्थी आहे तो अर्ज करू शकेल. पुराव्याचा भार आता त्यांनी अत्यंत स्पष्टपणे अर्जदारावर दिलेला आहे की प्रतिपादन करणाऱ्या पक्षकारावर दिलेला आहे. अपील मागे घेण्याची किंवा अपील रद्द करण्याची तरतूद आहे. परंतु सुनावणीसाठी नोटीस जारी केल्यानंतर जर असं अपील मागे घेतलं तर त्याचा वाजवी खर्च वसूल करण्याची तरतूद केलेली आहे आणि त्यांनी जो खर्च दिला नाही तर महसुलाची थकबाकीप्रमाणे असा खर्च वसूल करता येईल अशी तरतूद केलेली आहे. बाकी ज्या कार्यपद्धती आहेत त्या विहित केलेल्या आहेत. जोडपत्र जी आहेत ते याप्रमाणे दिलेली आहेत. आता याच्यासाठी आपल्याला इथं फोटो लावायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार पहिलं अपील जे आहे त्याचाही नमुना दिलेला आहे. द्वितीय अपीलचा नमुना दिलेला आहे. शेवटी प्रत्येकाचं सत्यापन करायचं आहे
हे लक्षात ठेवा. तर याप्रमाणे अत्यंत डिटेल आणि फार उपयुक्त असे हे नियम तयार करण्यात आलेले आहेत. याची मी लिहिलेली जी प्रत आहे ती माझ्या वेबसाईटवर उपलब्ध असेल आणि व्हिडिओच्या खाली जे गॅझेट आहे ते आपल्याला उपलब्ध करून देतोय. या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. नमस्ते, धन्यवाद.